नमस्कार मित्रांनो. मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, कालच्याने आपण विभाज्यतेच्या कसोटी ह्या टॉपिकला कंप्लीट केला आणि आज एक नवीन चॅप्टर सुरुवात करत आहोत. कोणता? तर एक चलातील रेषीय समीकरणे. याला दुसरं नाव म्हणजे याच्यावरची आपल्याला चांगली शाब्दिक गणिते विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे. आजचे हे क्लास नंबर 1 राहणार आहे आणि चांगलं तुमचं हे लंब चालणार टॉपिक, कारण की फार महत्त्वाचं टॉपिक आहे. भरपूरशा ठिकाणी कामी पण येतो आपल्याला. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता काय करणार, तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, एकदा समजून घ्या. हे क्लास तुमची संपूर्ण सरळ सेवा, पोलीस भरती, वनरक्षक आणि अशा अनेक अन्य परीक्षांसाठी उपयुक्त आहे. चला, तर बघा काय आहे, तर एक चलातील रेषीय समीकरणे. यालाच इंग्लिशमध्ये लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल असे देखील म्हणतात. आणि एक गोष्ट मित्रांनो, पीडीएफ साठी काय करायचे आहे तुम्हाला? पीडीएफ साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. कोणती टेलिग्राम चॅनल? तर मी शिपाई महाराष्ट्राच्या मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काहीतरी लिंक दिलेली आहे. पीडीएफ साठी तुम्ही आपली टेलिग्राम चॅनल लवकरात लवकर जॉईन करून घ्या. ओके, चलो. तर याच्यात एक गोष्ट समजून घेऊ. बघा, जो हा हिला काय म्हणतात? इक्वेशन. ज्या याच्यात बरोबरचं चिन्ह दिसतो तुम्हाला, ज्या या समीकरणात किंवा कशाही याच्यात बरोबरचं चिन्ह देतो त्याला इक्वेशन किंवा काय म्हणतो, तर आपण समीकरण म्हणतो. मग याच्यात कोणाला काय म्हणतो आपण? ठीक आहे, तर ते पाहून घेऊया. बघा, हा जो एक्स आहे, हा जो एक्स आहे, याला काय म्हणतो, तर आपण चल. चल म्हणजेच काय, तर व्हेरिएबल. ठीक आहे. आणि हा जो ह्या चलाचे जो पुढे आहे, किती आहे? 4. हा काय आहे? 4. याला म्हणतो आपण कोइफिशियंट. ठीक आहे, याला काय म्हणतो? कोइफिशियंट. आणि हे जे आहेत, हे 5 आणि 8, याला काय म्हणतो? 5 आणि 8 हे काय असतात? तर कॉन्स्टंट, म्हणजे काय? स्थिरांक. हे काय असतं? स्थिरांक, म्हणजेच काय म्हणतात याला? कॉन्स्टंट. तर अशा पैकी मग चल, चल किती आहे? एक आहे, म्हणून एक चलीय रेषीय समीकरण. चल किती आहे? म्हणजे व्हेरिएबल किती आहे? एक आहे, म्हणून काय, तर एक चलीय रेषीय समीकरण, म्हणून आपण याला असं म्हणतो. मग याच्यात आपल्याला शिकणे काय आहे, तर आधी आपण काय, सर्वात आधी बेसिक बेसिक गोष्टी शिकू. कोणत्या बेसिक गोष्टी? मग बघा, टाईप नंबर 1. याच्यात आपले काही टाईप पडतात, त्या टाईप नुसार आपण शिकत जाणार उदाहरणाद्वारे. बघा, इथे एक्स दिलाय आणि आपल्याला एक्सच काढणे आहे. बघा, हे सर्व काही उदाहरणं तुम्हाला पुढे येतील. त्याच्यात आपल्याला काय काढणे आहे, तर एक्सच काढणे आहे. काय काढणे आहे मित्रांनो? एक्सच. मग एक्स काढणार कसे? बघा, एक्स इकडे जसाच्या तसा राहणार आणि काढणी एक्स आहे, तर एक्सला इकडे ठेवा. बघा, इकडे 17 जसेचे तसे. हा प्लस मध्ये आहे मित्रांनो, ह्या बाजूला येऊन काय होणार, तर हा मायनस होणार. प्लस मधली ह्या बाजूची संख्या त्या बाजूला जाऊन काय होते, तर मायनस होते. काय होते मित्रांनो? मायनस. म्हणजे काय होणार? -11. ह्या बाजूला प्लस मध्ये आहे, त्या बाजूला जाऊन काय होणार? मायनस होणार. म्हणजेच एक्स तुमच्या काय येणार? 11. 17 मधून 11 गेले किती येणार? 6. काय येणार? 6 येणार. पुढे पहा, तेच एक्स इकडे जसाचा तसा. काढणी एक्स आहे, म्हणून काही एक्सला ह्या बाजूला ठेवणार. 29 प्लस मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार? मायनस. म्हणजे 17 मायनस काय होणार, तर 29. मला सांगा, 17 मधून 29 गेले काय? प्लस मायनसचे नियम यायला पाहिजेत. पहिल्याच क्लासमध्ये बेसिकची जेव्हा आपण पहिले क्लास घेतला होता मित्रांनो, त्याच क्लासमध्ये मी तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. बघा, तर काय, मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या आहे 29 आणि 29 मधून 17 गेले किती राहणार? 9 7 गेले 2, 2 1 गेलं 2, म्हणजे किती? -12. किती उत्तर येणार आहे याचं? -12. चला पुढचं पहा. तेच एक्स काढणे, एक्स जसं तसं. हा प्लस मध्ये आहे, तिकडे जाऊन मायनस होणार, म्हणजे -24 आणि मायनस काय होणार? 34. म्हणजे तुमच्या एक्स किती होणार मित्रांनो? बघा, दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत, मायनसचं चिन्ह द्या. आणि 24 आणि 34 किती होणार? तर 58. किती होणार? 58. म्हणजे तुमचा एक्स किती आला याच्यात? 58. बघा, जरी एखादी संख्या ह्या बाजूला प्लस मध्ये असेल आणि त्या बाजूला जाऊन काय होणार, तर मायनस. लिहून घ्या खाली नोट. नोट करून चांगल्याने लिहून घ्या. काय नोट करून लिहाल? की ह्या बाजूला प्लस असेल
तर त्या बाजूला जाऊन काय होणार तर तो मायनस होणार. प्लसचा काय होणार मित्रांनो मायनस होणार. ह्या बाजूला प्लस मध्ये असेल तर त्या बाजूला जाऊन तो काय होणार तर मायनस मध्ये होणार. चला पुढचे उदाहरण पाहू. बघा आता काय आहेत हे मायनस मध्ये आहेत, काही आहेत मायनस मध्ये आहेत. तर मायनसच्या काय होणार मग मित्रांनो प्लस होणार. ह्या बाजूला मायनस मध्ये असतील तर त्या बाजूला जाऊन काय होणार तर प्लस मध्ये होणार. बघा एक्स बरोबर 15 मायनस मध्ये आहे, तिकडे जाऊन प्लस होणार म्हणजे 21 प्लस 15 काय होणार 21 अधिक 15 म्हणजेच काय होणार एक्स बरोबर 21 आणि 15 किती होणार 1 आणि 5 6 2 आणि 1 किती होणार 3 म्हणजे किती होणार 36. एक्स किती आला तुमच्या 36 आला. चला पुढे पहा. एक्स काढणे आहे आपल्याला. एक्स बरोबर बघा 43 मायनस मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार प्लस मध्ये म्हणजे मायनस 63 इकडच्या जसाचा तसा आणि हा मायनसच्या तिकडे जाऊन काय होणार प्लस होणार. प्लस काय होणार 43 म्हणजेच एक्स काय येणार बघा. एक मायनस मध्ये एक प्लस मध्ये अशा वेळेस चिन्ह मोठ्या संख्येचा. मोठी संख्या आहे 63, 63चं चिन्ह आहे मायनस आणि 63 मधून 43 गेले किती राहणार 20 म्हणजे एक्स काय येणार तुमच्या -20. चला पुढे पहा याला. म्हणजेच एक्स काढणे आहे तुम्हाला. बघा ह्या बाजूला मायनस मध्ये आहे, त्या बाजूला जाऊन प्लस होणार म्हणजे -54 अधिक काय होणार 89. म्हणजे तुमच्या एक्स किती होणार मित्रांनो बघा. -54 अधिक 89 बघा एक मायनस मध्ये एक प्लस मध्ये तर अशा वेळेस मोठ्या संख्येच्या चिन्ह आणि मोठी संख्या काय आहे तर 89 म्हणजे प्लस मध्ये उत्तर येणार आणि 89 मधून 54 गेले बघा 9तून 4 गेले 5 आणि 8तून 5 गेले काय तर 3 म्हणजे तुमच्या एक्स किती येणार +35. समजलं का म्हणजे याचाच अर्थ असा की जर एखादी संख्या बघा इथं चांगल्याने नोट लिहून घ्या. याचाच अर्थ असा की एखादी संख्या प्लस मध्ये असेल तर त्या बाजूला जाऊन कशाच होणार ते मायनस मध्ये आणि एखादी संख्या ह्या बाजूला मायनस मध्ये असेल तर त्या बाजूला जाऊन काय होणार प्लस मध्ये आणि हा उलटा पण देखील आहे मित्रांनो. जर त्या बाजूला एखादी संख्या मायनस मध्ये असेल तर ह्या बाजूला येऊन काय होणार प्लस मध्ये होणार. त्या बाजूला एखादी संख्या प्लस मध्ये असेल तर ह्या बाजूला येऊन काय होणार मायनस होणार. अशा पद्धतीने होणार. समजलं. चलो बरं त्या बाजूचं एखादं उदाहरण घेऊन घेऊ. काय होणार बघा 12 अधिक 3 बरोबर x अधिक 5. ठीक आहे. हा असा उदाहरण आहे मित्रांनो. आता x त्या बाजूला आहे. बरं काढणी काय आहे आपल्याला x तर x ला जसंच्या तसं राहू द्यायचं. बघा x इथं राहणार बघा 12 आणि 3 काय होणार 15. बघा हा 5 प्लस मध्ये आहे इकडे येऊन काय होणार मायनस होणार आणि इकडे काय उरणार x. 15तून 5 गेले किती होणार मित्रांनो 10 म्हणजे तुमच्या x किती येणार मित्रांनो 10. बस तेच ह्या बाजूला प्लस मध्ये असेल त्या बाजूला जाऊन मायनस होणार. त्या बाजूला मायनस मध्ये असेल ह्या बाजूला येऊन प्लस होणार. ह्या बाजूला मायनस त्या बाजूला जाऊन प्लस त्या बाजूला प्लस असेल ह्या बाजूला येऊन मायनस. बस ह्याच गोष्टी होणार. समजलं. चला पुढचं पाहूया. बघा आता काय आहे तर टाईप नंबर 2 येथे काय आहे तर गुणाकार. बघा हा 7x काय आहे 7x तर ह्या 7x चा अर्थ होतो मित्रांनो 7 गुणिला x. 7x चा अर्थ काय होणार 7 गुणिला x म्हणजे कोणताही बघा कोणत्याही चलासोबत म्हणजे व्हेरिएबल सोबत किंवा अक्षरासोबत म्हणा एखादा जर नंबर जुळला असेल संख्या जुळली असेल तर त्यांच्या बिचात कोणता चिन्ह असतो गुणाकाराचा चिन्ह असतो. कोणता चिन्ह असतो गुणाकाराचा चिन्ह. मग यांच्या कसं होणार बघा 7x बरोबर काय 28 म्हणजे 7 गुणिला x बरोबर काय आहे 28. आपल्याला काढणे काय आहे x तर x इकडे जसाचा तसा राहणार. बघा 7 गुणिला तिकडे जाऊन भागीला होणार म्हणजे 28 भागीला काय होणार तर तुमचं 7 होणार. ह्या बाजूला गुणिला आहे त्या बाजूला जाऊन काय होणार भागीला होणार. तर काय होणार 28 भागीला 7 तर काय होणार 7×28 म्हणजे तुमच्या x किती येणार मित्रांनो 4 येणार. चला पुढचा पहा. बघा इथं पण काय 7x म्हणजे काय 7 गुणिला x म्हणजे ह्या बाजूला जर 7 गुणिला आहे आणि आपल्याला x काढणे आहे तर त्या बाजूला जाऊन काय होणार तर -28 भागीला 7 होणार. काय होणार 7×28 पण कशात उत्तर येणार -4 मध्ये. कशात उत्तर येणार -4 मध्ये. चला पुढचं पहा. बघा आता काय आहे इकडे -12 गुणिला आहे आपल्याला काढणे काय आहे x काढणे आहे तर x ला जसंच तसं राहू द्या. x ला काही जसंच तसं राहू द्या. इकडे काय आहे 48 बघा हे -12 गुणिला आहे ना तर तिकडे जाऊन -12च भागीला होणार. ह्या 12च्या आता चिन्ह नाही बदलणार मित्रांनो चिन्ह जसंच तसंच. जेव्हा गुणाकाराच्या भागाकारात जातो
तेव्हा चिन्ह बदलत नाही. चिन्ह जसंच तसंच. चांगल्याने नोट लिहून घ्याल एक. पुढे लिहून देतो मी तुम्हाला. एक मिनिट. बॅकग्राऊंड. हा. चांगल्याने लिहून देतो मी तुम्हाला. काय? नोट बनवून लिहून घ्या. जेव्हा जेव्हा एखादी संख्या एका बाजूला गुणाकारात असतो, गुणाकारात असते व व तेच संख्या दुसऱ्या बाजूला जाऊन भागाकार करते किंवा भागाकारात जाते तेव्हा त्यांचे चिन्ह बदलत नाही. तेव्हा त्यांचे चिन्ह म्हणजे कोणते? तर प्लस मायनसचे. तेव्हा त्यांचे चिन्ह बदलत नाही. हे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. बघा काय लिहून दिलं. जेव्हा एका बाजूला गुणाकार करते एखादी संख्या, इथं लिहाल काय तर संख्या. जेव्हा एखादी संख्या एका बाजूला गुणाकारात असते व तेच संख्या दुसऱ्या बाजूला जाऊन भागाकारात जाते तेव्हा त्यांची चिन्ह बदलत नाही. कोणते चिन्ह? प्लस मायनसचे चिन्ह बदलत नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. तर तेच आपण इथं पाहिलं. बघा, -12x बरोबर काय तर 48. म्हणजे -12 गुणिला x बरोबर काय आहे तर 48. तर बघा x जसाचा तसा राहणार आणि हा जो -12 गुणाकारात आहे तिकडे जाऊन काय होणार? भागाकारात. तर बघा, एक संख्या प्लस मध्ये, एक संख्या मायनस मध्ये आणि करणी काय आहे तर आपल्याला भागाकार करणे आहे. तर उत्तर कशात येणार? मायनस मध्ये. आणि 12 48 म्हणजे याचं उत्तर काय येणार? -4. त्याचे उत्तर काय येणार? -4. आता पहा इकडे काय आहे? -11 गुणिला x बरोबर -77. तर x जसाचा तसा राहणार. बघा -77 भागीला काय होणार तर -11. कारण की -11 गुणिला इकडे जाऊन काय होणार? भागीला -11. तर बघा हे मायनस मायनस कॅन्सल आणि 11 साती 77. म्हणजे याच्या उत्तर काय येणार तर 7 येणार. त्याच्या उत्तर किती येणार मित्रांनो? 7 येणार. आता पुढे पहा. एखादी संख्या ह्या बाजूला गुणाकारात असते तर त्या बाजूला जाऊन काय होते तर भागाकारात होते. तेच आता याचा अर्थ काय आहे बघा. x/5 बरोबर काय तर 8 असा हो. बरोबर आहे का नाही? आता बघा x आणि हा 5 भागाकारात आहे. जर एखादी संख्या ह्या बाजूला भागाकारात असेल तर त्या बाजूला जाऊन काय होते तर गुणाकारात होते. त्या बाजूला जाऊन काय तर गुणाकारात होते. म्हणजेच तुमच्या x बरोबर काय होणार तर 8 गुणिला 5. कारण की 5 इकडे भागाकारात होता त्या बाजूला जाऊन काय होणार तर गुणाकारात होणार. म्हणजेच काय होणार x बरोबर 8 गुणिला 5 म्हणजेच काय तर 8×5 40. म्हणजे तुमच्या x किती येणार? 40 येणार. x किती येणार तुमचं? 40 येणार. तसंच इकडे पहा. बघा काय आहे? x भागीला -8 बरोबर किती आहे तर -2. तर चला कसं होणार हे? बघा x काढणे, x आपण जसंच तसं ठेवणार. बरोबर. इकडे -2. -8 हा काय आहे? भागीला आहे. तर तिकडे जाऊन काय होणार? गुणिला -8. अशाही वेळेस चिन्ह बदलणार नाही. चिन्ह बदलणार का याचे? नाही. चिन्ह नाही बदलणार. फक्त आणि फक्त जेव्हा ते प्लस किंवा मायनस मध्ये असतील, गुणाकार भागाकारात नसतील, तेव्हा त्यांचे प्लसचे काय होणार? मायनस आणि मायनसचे काय होणार? प्लस. पण जर ते गुणाकारात किंवा भागाकारात असतील तर त्यांची चिन्ह बदलणार नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मग काय होणार? x बरोबर होणार बघा मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि 8 दुनी 16 होणार. म्हणजे तुमचे x किती येणार मित्रांनो? +16. x किती येणार तर +16 येणार. चला पुढे पाहूया आणखी. चला हे तुमच्यासाठी नोट.
इथं आणखी एक लिहून घ्या. काय बघा, जर गुणाकारात असेल ह्या बाजूला तर त्या बाजूला किंवा जाऊन काय होणार भागाकारात, किंवा भागाकारात एखादी संख्या असेल तर त्या बाजूला जाऊन काय होणार तर गुणाकारात. हे उलटपालट दोन्ही चालतात. म्हणजे कसा, ह्या बाजूला गुणाकारात तर त्या बाजूला भागाकारात, त्या बाजूला भागाकारात तर ह्या बाजूला गुणाकारात. ह्या दोन्ही गोष्टी होतात. तर हे गोष्टी चांगल्याने लक्षात ठेवा. आणि जर प्लस मध्ये असेल तर चिन्ह बदलणार का नाही, याच्यात चिन्ह बदलणार नाही. चिन्ह बदलणार नाही. हे गोष्ट चांगल्याने तुम्ही लक्षात ठेवा. गुणाकार आणि भागाकारात चिन्ह नाही बदलणार. हा, आणि फक्त ते बेरीज आणि वजाबाकीच असेल तर तेव्हा चिन्ह बदलणार. चलो पुढे पाहूया. हा, आता बघा, नोट करून लिहा मित्रांनो. बघा, जर -x बरोबर 5 असेल, काय -x बरोबर 5 असेल, तर बघा हा चिन्ह डायरेक्ट त्या बाजूला शिफ्ट होतो. चिन्ह काय होतं, त्या बाजूला शिफ्ट होतं. म्हणजे याचा अर्थ होईल मित्रांनो तुमच्या x बरोबर -5. कारण की याला आपण मायनस मध्ये नाही ठेवू शकत. मायनस कोणावर जाणार तो, तर नंबरवर, संख्येवर जाणार. तर x -5 म्हणजे हा इकडून त्या बाजूला शिफ्ट होते. ठीक आहे. आता इकडे पहा, दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत, तर दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत, तर बघा एक -x बरोबर काय तर -5. तर अशा वेळेस हे दोन्ही मायनस चिन्ह कॅन्सल होतात. अशा वेळेस दोन्ही चिन्ह काय होतात तर कॅन्सल होतात. फक्त वाचणार काय तर x, वाचणार काय, एक मिनिट, फक्त याच्यात वाचणार मित्रांनो x बरोबर 5. काय वाचणार तर x बरोबर 5. हे गोष्ट लक्षात ठेवा. जर पुढे जाऊन बघा, हे कटतात कसे, आता कोणाला कोणाला विचारत येत असेल, मास्तरनं तर धरलं न काढून टाकलं, पण कटतात कसे बघा. कटतात कसे ते, -x बरोबर -5 हा समजून सांगतो मी. हा -x म्हणजे काय असतो, -1 x असतो, बरोबर काय होणार -5. बघा काढणी काय आहे मला x, तर x बरोबर काय होणार -5. हा जो -1 आहे हा गुणाकारात आहे, तर इकडे जाऊन काय होणार भागाकारात. तर तसे ह्या मायनस मायनस कॅन्सल होतो ना, आणि काय वाचते तर फक्त 5 वाचते. म्हणून x बरोबर काय होते 5. तर एवढा आपण झंझट न लावता डायरेक्ट डायरेक्ट काय करतो, मायनस मायनस कॅन्सल करून देतो आणि पुढच्या गोष्टीला लागतो. समजलं. चला आता पुढचं पाहू. बघा काय तर टाईप नंबर 3. पहा आता टाईप नंबर 3 कसे आहेत प्रश्न याच्यात बघा. x भागीला 2 बरोबर 3/4. काढणी काय आहे आपल्याला, एक्सच काढणी आहे. काढणी काय आहे आपल्याला x. तर कसं काढणार बघा, x इकडे जसाचा तसा ठेवणार. हा भागीला आहे तिकडे जाऊन गुणीला होणार, पण गुणीला कुठे होणार, वर जाऊन होणार. गुणीला कुठे जाणार, तो वर जाणार. बघा हा इथं जाणार तो गुणीला, ह्या 3 सोबत. तर कसं होणार मग, 3 गुणीला 2 भागीला काय होणार तर 4. 3 गुणीला 2 भागीला काय होणार तर 4. अशा पद्धतीने होणार. म्हणजे तुमच्या x कसं होणार बघा, बे एक बे, बे दोन्ही 4 कॅन्सल होतं, म्हणजे 3/2 काय होणार, 3/2 हा तुमचा काय होणार तर x होणार. कटतो ना तो, इकडे भागाकारात होता तिकडे जाऊन गुणाकार करणार, पण कोणासोबत करणार तर 3 वरच्या संख्येसोबत करणार. वरच्या संख्येला गुणीला केला तर मला सांगा बघा, वरती 2 आहे आणि खाली 4 आहे. कटतो ना, 2 आणि 4 नी कॅन्सल होतो. हा, हे कॅन्सल कधी होणार बघा. कोणाकोणाला काय वाटते, जसं याला मी बाजूला घेतो, एक नवीन स्लाइड बनवू आपण. अरे याचा कलर, हा, याची नवीन स्लाइड बनवला आपण. ठीक आहे. बघा, 3 गुणीला 2 भागीला काय तर 4. तर काय मी काढलो याला बे एक बे, बे दोन्ही 4. तर उत्तर किती आलं माझ्याकडे, 3/2. आणि जर याच्याच जागी असा राहिला असता, 3 अधिक 2 बटे काय तर 4, तर अशा वेळेस तुम्ही बे एक बे, बे दोन्ही 4 हा नाही कटत. तो नाही कटत. याचा अर्थ काय, तुम्हाला सीधा सीधा सोडवावा लागतो. 3 आणि 2 किती होते 5, आणि बटेमध्ये किती 4. तर 5/4 याचं उत्तर येतो. एक गोष्ट लक्षात, काटपीट हे गुणाकार आणि भागाकार यांच्याच बिचात होते. असा प्लस मध्ये वगैरे ते काटपीट होत नाही. हे चांगल्याने समजून घ्या. चला याला कसं सोडवणार बघा. याचा अर्थ काय आहे, x/5 बरोबर 7/8. चला तेच काय होणार, x जसाचा तसा, 5 भागीला आहे तिकडे जाऊन गुणीला होणार कोणासोबत, 7 सोबत. 7 गुणीला 5
भागीला काय होते तर 8, म्हणजेच x बरोबर काय येणार 7 35, 35 बटे काय होणार तर 8 होणार. x किती येणार 35 बटे 8. समजलं. चला पुढचं पहा, पुढचं कसं सोडवणार आता बघा. 3x बटे 4 आणि बरोबर किती होणार 5 बटे 7. आता काय होणार मित्रांनो बघा, 4 भागीला तिकडे जाऊन गुणिला होणार पण कोणासोबत 5 सोबत. इकडे काय उरणार 3x बरोबर 5 गुणिला 4 भागीला काय तर 7. चल मग काय होणार बघा, हा 3 गुणिला तिकडे जाऊन भागीला होणार कोणासोबत 7 सोबत, म्हणजे x बरोबर होणार 5 20 भागीला 7 गुणिला 3, म्हणजेच काय होणार 20 बटे 21. काय होणार 20 बटे 21. हा तर मी तुम्हाला आरामात सांगितलं. याला आपण डायरेक्ट शॉर्ट मध्ये पण करू शकतो. कसं करू शकतो बघा, एक मिनिट फक्त. बघा काय होतं तिथं, एकदा पाहू तो. हा 3x बटे 4, 3x बटे 4 बरोबर 5 बटे 7. आपण याला डायरेक्ट पण सोडवू शकतो. कसं बघा, हा 4 गुणिला तिकडे जाऊन भागीला होणार आणि सॉरी हा भागीला आहे तिकडे जाऊन गुणिला होणार आणि हा गुणिला आहे इकडे येऊन भागीला होणार. म्हणजे तुमचा x काय होणार, x बरोबर होणार काय 4 5 गुणिला 4 आणि भागीला काय होणार मित्रांनो तर 3 हा गुणिला आहे इकडे येऊन काय होणार तर भागीला होणार. म्हणजेच काय होणार 7 गुणिला 3, म्हणजेच बरोबर काय होणार तर 5 20 होणार आणि भागीला काय होणार 7 तेरी 21. 7 तेरी 21 तेच 20 बटे काय होणार 21. तेच आपलं उत्तर आलं. पण मला समजावून सांगायचं आहे मित्रांनो, समजवण्याची पद्धत एक राहते आणि सोडवण्याची पद्धत एक राहते. समजलं, असंही सोडवलं तरी उत्तर तेच येणार आणि तसंही सोडवलं तरी उत्तर तेच येणार. फक्त तुम्हाला इथं समजणे काय आहे मित्रांनो, ह्या बाजूचा त्या बाजूला जाऊन काय होतं, त्या बाजूच्या ह्या बाजूला येऊन काय होतं, ह्या एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजणे. पुढे तर प्रश्न घेणारच आपण याच्यावरचे. समजलं हे? चला पुढचं पाहूया. याला सोडवून द्या. कसं सोडवणार बघा, -5x बटेमध्ये 4 बरोबर 3 बटेमध्ये 7. बघा आता डायरेक्ट करू. बघा x काढणे, x बरोबर काय होणार, हा भागीला आहे तिकडे जाऊन गुणिला होणार 3 गुणिला 4 भागीला. बघा हा गुणिला आहे, -5 गुणिला आहे इकडे येऊन काय होणार भागीला. भागीला येऊन पण इथं काय करणार गुणाकार करणार. तो भागीला येऊन 7 सोबत काय करणार गुणाकार करणार आणि मायनस मध्ये जसंच तसं. समजलं का? इकडे तर गुणिला आहे इकडे येऊन भागीला होणार, कोणाला भागीला जाणार ह्या 7 सोबत, 3 ला भागीला जाणार पण ह्या 7 सोबत काय करणार तर तो गुणा करणार. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच x बरोबर काय होणार तर 3 चौक 12 आणि 7 पाचा 35, म्हणजे काय होणार -35. याचाच अर्थ -12 बटे 35. जनरली आपण हा मायनसचा साइन वरती देतो किंवा बीच्यात देतो. तर काय होणार -12 बटे 35 असं उत्तर येणार. समजलं. चला पुढचं पाहूया. आता काय आहे टाईप नंबर 4. बघा टाईप नंबर 4 पण तसंच, पण करायचं कसं पहा. काय आहे 2x अधिक 17 बरोबर 41. काढणी काय आहे आपल्याला, आता पण काढणी xच आहे. कसे काढणार बघा, इकडे 2x ला जसंच तसं ठेवा. बघा 17 प्लस मध्ये तिकडे जाऊन काय होणार तर मायनस होणार, -17. म्हणजेच 2x बरोबर काय होणार बघा, 41 मधून 17 गेले किती राहणार 24. बघा ना 11 मधून 7 गेले 4, हातच्याला 1, 4तून 2 गेले 2, काय राहणार 24. म्हणजे तुमचा x काय होणार मित्रांनो 24. हा 2 गुणिला आहे इकडे येऊन भागीला होणार, म्हणजे 24 भागीला 2, म्हणजे x काय येणार 12 दुने 24, म्हणजे x किती आला तुमच्या 12. x किती आला तुमच्या 12. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतात मित्रांनो. तुम्ही सरळ सेवेची तयारी करा, पोलीस भरतीची तयारी करा किंवा वनरक्षक किंवा इतर अन्य परीक्षांमध्ये ह्या अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारतात. हा इथं मी ऑप्शन नाही देत आहे, कारण की मला सध्या तुम्हाला शिकवायचं आहे की नेमकं सोडवायचं कसं. भरपूर मुलांना असं वाटत असेल की सर शिकवतात ऑप्शन नाही देत. अरे बाबा तुम्ही आधी शिकून तर घ्या. चांगल्याने शिकून घ्या, मग त्याच्यानंतर तुम्ही प्रश्नांवरती जा. तुम्हाला जर सोडवतात नसेल येत, काहीच नाही येत, डायरेक्ट मी धडाधड प्रश्न घेऊन काय करणार? तशी माझी पद्धत नाही आहे शिकवायची. ठीक आहे. मी पूर्ण प्रॉपरली चांगल्या पद्धतीने बेसिक गोष्टी शिकवतो, त्याच्यानंतरच मग मी प्रश्नांवरती जातो. तर याला अशा पद्धतीने सोडवणार. बघा इकडे काय करणार आपण? काय काढणे x, 4x अधिक 31 बरोबर काय तर -79.
कसं सोडवणार? 4x ला इकडे जसंच्या तसं ठेवणार, -79 बघा हा प्लस मध्ये होता, तिकडे जाऊन काय होणार -31 म्हणजेच काय होणार 4x बरोबर दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत, मायनसचं चिन्ह दोघांची बेरीज बघा 79 आणि 1 80 80 आणि 30 110 काय होणार 110 म्हणजे तुमच्या x किती येणार मित्रांनो -110/4 जर भाग जात असेल भाग द्या, नसेल जात राहू द्या. म्हणजे x किती येणार तुमच्या -110/4 बरोबर आहे की नाही? हा मायनस मध्ये आहे तिकडे जाऊन आधी प्लस होणार, मग हा गुणाकारात आहे तिकडे जाऊन काय होणार भागाकारात होणार. बस हेच करायचंय. मग आणखी पुढे पहा, हा प्रश्न पहा बघा काढणी काय आहे x तर यादी 3x इकडे ठेवा, 25 मायनस मध्ये आहे तिकडे जाऊन प्लस होणार म्हणजे 35 प्लस काय होणार तर 25 होणार. म्हणजेच 3x बरोबर काय होणार तर बघा 5 आणि 5 10च्या 0 हातच्याला एक 3 आणि 2 5 5 आणि 1 काय होणार तर 6 म्हणजे 60 म्हणजे तुमच्या x किती येणार मित्रांनो 60. बघा हा 3 गुणाकारात आहे इकडे जाऊन भागीला भागीला 3 म्हणजेच x येणार तुमच्या 3 दुने 6 आणि 1 शून्य म्हणजे x किती येणार 20 येणार. x किती आला तुमच्या 20 आला. तर यांना आपण अशा पद्धतीने सोडवतो. आणखी बघा चलो याला पहा कसं आहे तर याच्यात काही मिस्टेक वाटत आहे मला. -5x हा अधिक असेल मित्रांनो ठीक आहे याला काटून घ्या. -5x अधिक 42 बरोबर काय तर -28 हा अशा पद्धतीचे आहे ठीक आहे. काय होणार तर -5x बरोबर काय होणार -28 हा प्लस मध्ये होता तिकडे जाऊन काय तर मायनस झाला म्हणजेच काय होणार तुमच्या -5x बरोबर बघा दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत, दोन्ही संख्या मायनस मध्ये असतील तर काय देणार मायनसचा चिन्ह आणि काय होणार दोन्ही संख्येची बेरीज बघा 28 आणि 2 30 30 आणि 40 किती होणार तर 70 काय होणार 70 बघा दोन्ही बाजूला मायनसचं चिन्ह आहे तर सिद्ध काय करून टाकायचं कॅन्सल करून टाकायचं. दोन्ही बाजूला मायनसचं चिन्ह आहे तर काय करून टाकायचं कॅन्सल करून टाकायचं म्हणजे तुमच्याकडे काय होणार x बरोबर बघा 5 गुणिला आहे तिकडे जाऊन भागीला होणार म्हणजे 70 भागीला काय होणार 5 तर काय होते 14 5 70 म्हणजे तुमच्या x किती येणार मित्रांनो 14. x किती येणार तुमच्या 14 येणार. तर हे तुम्हाला प्लस मायनसचे नियम पण आले पाहिजेत सोबत, तर त्याच्यासाठीच आपण बेसिकचे आधी 4 क्लासेस घेतले मित्रांनो. म्हणजे तुमच्या जवळपास विभाज्यतेच्या कसोट्या होईपर्यंत तुमचे बेसिकच होते मित्रांनो. जवळपास मला वाटते 8 क्लासेस आपण बेसिकचे घेतले चांगल्या पद्धतीने. जर तुमचा बेसिकच झालं नसेल तर आधी तुम्ही ते क्लासेस पाहून घ्या, त्याच्यानंतर याच्यावरती या. ठीक आहे चलो पुढचं पाहूया. काय तर आता टाईप नंबर 5. टाईप नंबर काय तर 5. टाईप नंबर 5 चांगला आहे मित्रांनो. का बरं चांगला आहे? कारण की बघा दोन्ही बाजूला तुम्हाला काय दिसत आहे तर x दिसत आहे. ह्या बाजूला देखील x आहे आणि ह्या बाजूला देखील x आहे. बरं याला कसे सोडवणार एकदा विचार करा बरं तुम्ही. चला पहा कसं सोडवणार आपल्याला काढणे आहे xच. काय करणार आपण 2x इकडे राहू देणार आणि याच्या जवळ आधी कोणाला आणणार x ला आणणार. बघा हा इकडे x प्लस मध्ये आहे इकडे येऊन काय होणार -x होणार. इकडे येऊन काय होणार -x होणार बरोबर. बघा हा प्लस 19 प्लस मध्ये तिकडे जाऊन काय होणार मायनस म्हणजे 40 मायनस काय होणार 19 होणार. म्हणजेच बघा 2x मधून x गेला किती राहणार x बरोबर 40 मधून 19 गेले किती राहणार 21 किती राहणार तर 21 राहणार म्हणजे x किती येणार तुमच्या 21 किती येणार x 21 येणार. चला तशासारखा हा इकडे बघा काय काढणे x तर 4x इकडे जसं तसं राहणार. बघा हा प्लस मध्ये आहे इकडे येऊन 2x काय होणार मायनस होणार बरोबर. हा मायनस मध्ये आहे तिकडे जाऊन काय होणार प्लस होणार म्हणजे 59 प्लस काय होणार तर 31 59 प्लस काय होणार तर 31 होणार. बघा 4x मधून 2x गेले किती राहतात 2x. बघा 4x मधून 2x गेले किती राहणार 2x. याला धरायचं कसं बघा कोणाकोणाला समजत नाही. जसं तुमच्या खिशात 4 चॉकलेट आहेत 4 चॉकलेट मधून तुम्ही 2 चॉकलेट कोणाला दिले तर तुम्हाकडे किती चॉकलेट राहिले 2 चॉकलेट राहिले. पण समजा आता तुमच्यात काय आहेत तर खिशात 4x आहेत 4x मधून 2x तुम्ही कोणाला तरी दिले तर तुम्हाकडे किती x राहणार 2x म्हणजे 4x मधून 2x गेले किती राहणार 2x राहणार बरोबर. 59 आणि 31 किती होणार हे 60 आणि 30 90 होणार म्हणजे तुमच्या x किती होणार बघा 90 2 गुणिले तिकडे जाऊन भागीला म्हणजेच काही 90 भागीला 2 म्हणजेच किती तर 45 म्हणजे तुमच्या x किती होणार मित्रांनो 45 होणार. समजलं. चला पुढचं पाहूया. बघा
चला, आता याला कसे सोडवणार? थोडं मोठं आहे. तेच बघा काय करणार आता याला, -7x इकडेच राहू द्या. हा मायनस मध्ये आहे, इकडे येऊन काय होणार? प्लस प्लस 4x बरोबर 239. हा प्लस मध्ये आहे 131, तिकडे जाऊन काय होणार? मायनस होणार, म्हणजेच काय तर 131 मायनस मध्ये जाणार. बघा -7x प्लस 4x. अशा वेळेस पण बघा ह्या एक्सचा विचार नाही करायचा मित्रांनो, एक्सला जसंच तसं सोडून द्या, त्याचा काही विचार नाही करायचा, संख्येचा विचार करा. बघा -7 अधिक 4 काय होणार? मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? 7. 7 मधून मग 4 गेले किती राहणार? 3 -3 आणि हे एक्सला जसंच तसं लिहून द्यायचं. एक्सला मग एकच वेळा घ्यायचं, एक्स जसंच तसं लिहून घ्यायचं. तर काय होणार? -3 बरोबर. बघा 239 मायनस 131 काय 9तून 1 गेला 8, 3तून 3 गेले 0, 2तून 1 गेला 1 होणार. तर किती? 108. म्हणूनच मग एक्स काय होणार? 108 भागीला हे 3 -3 गुणिले आहे. तिकडे येऊन काय होणार? -3 भागीला होणार. म्हणजे एक्स काय होणार? 3 तिरी 9, 1 वाजला. ठीक आहे. 3 तिरी 9, 1 वाजला. 3 सक 18 आणि कशात येणार? तर मायनस मध्ये. 3 सक 18 कशात येणार? तर मायनस मध्ये. रे बरोबर आहे का? 3 तिरी 9 ना. ते 3 9 लिहिलो मी. इथे काय पाहिजे? 3 तिरी 9. 3 तिरी 9. म्हणजे जी एक्स किती येणार तुमचा? -36. समजलं? चला पुढचं टाईप पाहूया. बघा काय तर टाईप नंबर 6. टाईप नंबर 6 चांगला आहे मित्रांनो आणि हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पण आहे. IMP करून घ्या याला. का बरं IMP? कारण की याच्या तुम्हाला पुढे जाऊन कॅल्क्युलेशन म्हणजे भरपूर काम आहे. मग याला सोडवणार कसे? बघा. हा ब्रॅकेटचं चिन्ह म्हणजे याचा अर्थ काय आहे? हा ब्रॅकेटच्या चिन्हाचा अर्थ आहे गुणाकार. जसं 2 ब्रॅकेटमध्ये x अधिक 2 घेतला असेल, तर याचा अर्थ होतो मित्रांनो ब्रॅकेटचा अर्थ होतो गुणाकार. मग याला सोडवणार कसं? आधी याचाच विचार करू. आधी काय विचार करू? त्याचाच विचार करू. बॅकग्राऊंड. ठीक आहे, की जसं पहा 2 ब्रॅकेट 2 अधिक x असेल, तर मग याला कसं सोडवणार? 2चा अर्थ होतो गुणाकार. तर अशा वेळेस काय करणार? आधी आपण याच्यासोबत गुणाकार करणार. 2 सोबत. 2च्या कोणासोबत गुणाकार? 2 सोबत. काय होणार? बे दुने 4 आणि मग चिन्हांचा गुणाकार. बघा हा 2 असाच आहे म्हणजे कशात आहे? प्लसमध्ये. प्लस गुणिला प्लस काय होणार? प्लस. मग कोणाचा गुणाकार करणार? 2च्या x सोबत. 2 गुणिला x काय होते मित्रांनो? 2x. 2 गुणिला x किती होते? 2x. म्हणजेच काय होणार? 4 अधिक 2x. काय होणार? 4 अधिक 2x. तर असंच इथं पण करणार. आधी करणार याच्या x सोबत गुणाकार. 2 गुणिला x 2x होते. 2 गुणिला x किती होते मित्रांनो? 2x होते. ठीक आहे. मग कशा मायनस सोबत? हा प्लस मध्ये आहे, हा मायनस मध्ये आहे. प्लस इंटू मायनस मायनस होणार. मग कोणासोबत गुणाकार करणार? तर 11 सोबत. कोणासोबत? 11 सोबत. 2 गुणिला 11, 11 दुने काय होणार? 22 आणि 19 जसेचे तसे. मग आपल्याच फॉर्मॅटमध्ये याला बघा 2x हा मायनस मध्ये तिकडे जाऊन काय होणार? प्लस मध्ये 19 अधिक काय होणार? 22. म्हणजे तुमचा x किती होणार? बघा 9 आणि सॉरी किती? 2x. 2x किती होणार? 9 आणि 2 किती होणार? 9 आणि 2 11 हातचे आले 1 हे 3 आणि 1 किती होणार? 4. म्हणजे 41. म्हणजे तुमचा x किती येणार? 41 भागीला हा गुणिला आहे भागीला येणार तिकडे 2. 41 भागीला किती येणार? तर 2. x किती येणार तुमचा? 41 भागीला 2. हा देखील आपण तसाच सोडवणार. काय होणार याच्यात बघा. 3 आधी x ला गुणा करणार म्हणजेच काय होणार? 3 गुणिला x म्हणजे 3x होणार. 3 गुणिला x बरं चिन्ह दाखवू का इथं? आधी याच्यासोबत गुणाकार नंतर मग याच्यासोबत गुणाकार. आधी पहिल्यासोबत गुणाकार नंतर मग काय तर दुसऱ्यासोबत गुणाकार. पण बिच्यात चिन्हाचा पण विचार करायचा. बघा प्लस मध्ये आहे 3 प्लस इंटू मायनस मायनस होणार आणि 3 गुणिला 17 17 तिरे किती होते? तर 51 बरोबर -54. चला 3x काही तर 3x बरोबर हा मायनस मध्ये आहे, तिकडे जाऊन प्लस होणार -54 अधिक काय होणार तर 51. म्हणजे तुमच्या 3x काय होणार? 3x बरोबर 1 मायनस मध्ये 1 प्लस मध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह मोठी संख्या कोणती आहे? तर 54 आणि 54 मधून 51 गेले किती राहणार? 3 राहणार. म्हणजे तुमच्या x काय होणार? -3/3 म्हणजेच काय होणार? 3 1 3 पण कशात? मायनस मध्ये. म्हणजे x किती येणार तुमच्या? -1. x किती येणार तुमच्या? -1. समजलं हे? चला पुढे पाहूया. हे तर घेतलं होतं.
चला हे तसंच आतापर्यंत मायनस मध्ये प्लस मध्ये होता, आता कशात आला मायनस मध्ये आला आणि पुढे पण काय आलं हे आलं. तर बघा याच्या फक्त ह्या अंकासोबत गुणाकार करायचा. काय करायचं त्या अंकासोबत गुणाकार करायचा. कशासोबत गुणाकार करायचा तर अंकासोबत. तुम्हाला बेसिक मध्ये सांगतो समजून. बघा जसा 2 गुणिला 3x तर ह्या 2 गुणिला 3च करायचं. काय होणार बेतीरीस 6 आणि हा x जसाचा तसा चिपकवून द्यायचा. x काय करणार तुम्ही जसाचा तसा चिपकवून देणार. इकडे पहा आणखी पुढे -4 गुणिला 3x तर काय कराल तुम्ही हा -4 आणि 3च्याच गुणाकार करायचा. -4 गुणिला 3 काय होणार 4 तिरी 12 प्लस मायनस इंटू प्लस मायनस आणि 4 तिरी 12 आणि हा x काय करायचा चुपचाप चिपकवून द्यायचं. तर काय होणार -12x समजलं. तरी इथं पण तेच करायचं. काय होणार -2 गुणिला 3x तर आधी याच्यासोबत गुणाकार करा. तर काय होणार मायनस इंटू प्लस मायनस आणि 2 गुणिला 3 6 आणि x ला चिपकवून द्या. तर काय होणार -6x. मग काय करणार तुम्ही चिन्हाच्या मायनस इंटू मायनस काय होते तर प्लस होते. मायनस इंटू मायनस काय होते प्लस होते. चिन्हाचा झाला मग 7 सोबत करा. 2 गुणिला 7 काय होणार तर 14. 2 गुणिला 7 किती होणार 14. बघा किंवा डायरेक्ट तुम्ही असं पण पकडू शकता -2 गुणिला -7 आहे. -2 गुणिला काय आहे तर -7 तर मायनस इंटू मायनस प्लस आणि 2 गुणिला 7 किती होणार 14 होणार. 2 गुणिला 7 किती तर 14 होणार आणि बरोबर किती होणार तर तुमच्या 25 होणार. चला मग पुढे काय होणार -6x बरोबर 25 हा प्लस मध्ये आहे हा काय होणार मायनस मध्ये जाणार तर काय होणार -14 म्हणजेच काय होणार -6x बरोबर 25 मधून 14 गेले. 25 मधून 14 गेले किती राहणार 11 राहणार. म्हणजे तुमच्या x किती येणार मित्रांनो 11 बटे हा भाग गुणाकारात आहे इकडे जाऊन काय होणार भागाकारात -6 म्हणजेच याचा अर्थ x बरोबर -11 बटे 6 किती येणार तुमच्या x बरोबर -11 बटे 6 समजलं. चला ते पहा आता ते दोन्ही बाजूला आहे कसं होणार पहा 5 गुणिला x 5x होणार अधिक कारण की प्लस इंटू प्लस प्लसच होते आणि 14 पाचे काय होणार तर 70 होणार बरोबर. बघा 3 गुणिला x 3x होणार किती होणार 3x मायनस 3 गुणिला 27 किती होणार 3 गुणिला 27 नवा सत्ता सॉरी 3 7 21 चा एक हातचे आले 2 3 दुने 6 आणि 2 किती होतात 8 म्हणजे -81. ठीक आहे बघा तसं झालं इकडे 5x राहणार आणि हा प्लस मध्ये आहे इकडे येऊन काय होणार मायनस मायनस 3x बरोबर हा -81 जसाचा तसा हा प्लस मध्ये आहे तिकडे जाऊन काय होणार -70 बरोबर आहे का नाही. म्हणजेच याच्याचा अर्थ काय होणार तुमच्या 5x मधून 3x गेले म्हणजे 5तून 3 गेले 2 आणि x चिपकवून द्या 5तून 3 गेले 2 आणि काय करायचं x चिपकवून द्यायचं आणि बघा दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत तर मायनसचं चिन्ह आणि दोन्ही संख्यांची काही तर बेरीज 81 आणि 70 काय होणार तर 151 म्हणजेच तुमचा x किती येणार मित्रांनो -151 भागीला काय तर 2 -151 भागीला 2 तर हे अशा पद्धतीने काय आहेत तर मित्रांनो तुमचे टाईप आहेत. आणखी आहे का काही सोडवायचं. हा हा बघा याला कसं सोडवणार पहा आता तुम्ही बघा हे दोन्ही संख्या भागाकारात आहेत हे दोन्ही संख्या भागाकारात आहे. बघा हा भागाकारात आहेत इकडे जाऊन गुणा करणार पण तो संपूर्ण संख्येला गुणा करणार. हा भागाकारात आहे तिकडे जाऊन गुणा करणार पण काय तर तो संपूर्ण संख्येला करणार. म्हणजेच काय होणार 2 गुणिला 4x अधिक काय होणार तर 10 आणि बघा हा भागाकाराचा आहे हा इकडे जाऊन गुणा करणार पण संपूर्ण 5 ला किंवा म्हणा संपूर्ण हा 5 ह्या संपूर्ण x अधिक 10 ला गुणा करणार. बघा हा भागाकारात आहे इकडे जाऊन गुणा करणार पण ह्या संपूर्ण संख्येला करणार. हा भागाकारात आहे इकडे जाऊन गुणा करणार पण काहीतरी संपूर्ण संख्येला करणार. मग तेच झालं बघा 2 गुणिला 4x 42 8x होणार अधिक 2 गुणिला 10 20 होणार बरोबर 5 गुणिला x 5x अधिक 5 गुणिले 10 काय होणार तर 50 होणार. चला तेच आता 8x जसाचा तसा राहणार हा प्लस मध्ये आहे इकडे येऊन काय होणार मायनस मायनस 5x बरोबर काय होणार इकडे प्लस मध्ये 50 आहे आणि हा 20 प्लस मध्ये आहे तिकडे जाऊन काय होणार तर -20 होणार. म्हणजेच काय होणार तुमच्या 8x - 5x 3x
बरोबर काही तर 50 मधून 20 गेले 30 होणार. म्हणजे तुमच्या एक्स किती येणार मित्रांनो? 30/3 म्हणजेच किती तर 10. तुमच्या एक्स किती येणार? 10. अशा पद्धतीने हे सोडवावे लागतात. समजलं? तर चला मित्रांनो, आजच्यासाठी काय करू तर आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. PDF साठी काय करायचे आहे तुम्हाला? PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये काय आहे तर तुम्हाला लिंक दिलेली आहे. आणि एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला माझी शिकवणी किंवा शिकवण्याची पद्धत आवडत असेल, तुम्हाला जर सर्व काही गोष्टी समजत असतील, तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.